तो क्वेश्चन जो आहे तो इक्विव्हॅलंट पाईप रिपीट इक्वेशनच्या बेसिसवरती आहे. काय विचारतो? कंपाऊंड पाईप हॅव्हिंग फॉलोइंग सेक्शन 45 सेंटीमीटर डायमीटर फॉर 100 मीटर. ओके, तो आपल्या लक्षामध्ये येतं आहे की 45 मीटरचा समजा 45 सेंटीमीटर आहे ना, तर मी 45 सेंटीमीटरचा डायमीटर असं दाखवतो. तर तुम्ही आता बघा याला D1 बोलून देऊ. 45 सेंटीमीटरचा मिनिंग काय होतं बाळांनो? तो समजा D1 इज इक्वल टू 45 सेंटीमीटर आहे, म्हणजे याला मीटरमध्ये करण्यासाठी डिवाइड बाय 100 करावं लागेल. 0.45 मीटर झाला. पुढे आपण जाणार. पुढे काय म्हणतोय की ही जी लांबी आहे ना 45 मीटरचा डायमीटरवाली जी लांबी आहे ही एकूण किती लांबी आहे? ही आहे 100 मीटर. किती? 100 मीटर. बरं ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे म्हणतायत की 30 सेंटीमीटर डायमीटर फॉर 750. तर याचा अर्थ 30 म्हटल्यावरती डायमीटर कमी झाला ना. तो 30 सेंटीमीटरचा डायमीटर किती कशासाठी आहे? 750. तो 750 खूप जास्त लांबी होऊन जाते. आपण जरा लांबी जास्त दाखवूया. हा डायमीटर किती इथला? याचा डायमीटर D2 बराबर किती आहे? 30 सेंटीमीटर म्हणजे D2 बराबर किती? 0.3 मीटर. डन आहे का हे पण? याची लांबी नंतर लिहितो मी. तिसऱ्यांदा काय म्हणतोय तुम्हाला तो तिसऱ्यांदा म्हणतोय की 15 सेंटीमीटर डायमीटर 500 मीटरसाठी. मग आता 30 15 म्हटल्यावरती हे बघा हे बाळांनो थोडंसं समजून घ्या. ओके का? ते 15 सेंटीमीटरचा डायमीटर आहे हा. ओके, आणि याची पण लांबी काही ना काही असेल. तुम्ही जर बघायला गेलात की सर इथं तर 3 पाईप दिसत आहे, कारण पुढे आता संपला विषय. बघा, इज रिक्वायर्ड टू रिप्लेस बाय द पाईप युनिफॉर्म डायमीटर. याचा अर्थ वरील 3 पाईपला रिप्लेस करून तुम्हाला असा पाईप बसवायचा त्याचा डायमीटर युनिफॉर्म आहे, बदलत नाही. ठीक आहे, तर मग मला सांगा त्याचा डायमीटर किती राहणार? फाइंड द डायमीटर ऑफ द न्यू पाईप अज्युमिंग लेंथ रिमेन सेम. तो लेंथ जी आहे ती तेवढीच ठेवायची आहे, पण या 3 पाईपची डायमीटर वेगवेगळे आहेत, त्यापासून तुम्हाला एकच डायमीटरचा पाईप बनवायचा आहे. तर सांगा त्याचा डायमीटर काय राहील? ठीक आहे, तर मग काय करणार बघा, इथून तर इथवरची लांबी किती आहे वाचून घ्या ना. तो म्हणतोय आपल्याला 45 सेंटीमीटरचा डायमीटर 100 मीटर लांबी. पुढे 30 सेंटीमीटर डायमीटर किती आहे? ती आहे 750 मीटर लांबी. इथून तर इथपर्यंत 750 मीटर लांबी. हे मीटर आहे. ठीक आहे, पुढे काय? 15 सेंटीमीटर 500. तो 15 सेंटीमीटर 500 मीटर. इथे काय आहे? इथं D3 आहे. किती आहे? 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर म्हणजे किती रे? 0.15 मीटर. डन का? तो अशा पद्धतीने तुम्हाला हा पाईप दिसायला भेटत असतो. याचा इक्विव्हॅलंट सेक्शन तुम्हाला तयार करायचा आहे. कसं करणार? आपल्याकडे एक्सप्रेशन आहे, यूज रिपीट इक्वेशन. चला बरं करा सगळ्यांनी आता. कॅपिटल L डिवाइड बाय D⁵ प्लस इज इक्वल टू काय? L1 बाय D⁵ प्लस L2 बाय D⁵ प्लस L3 बाय D⁵. पण बाळांनो L किती घ्यायचा आहे? या सगळ्यांची बेरीज जी आहे ना ती L होणार आहे. तर बघा ना इथून ते इथपर्यंत. कसं करणार सांगा? L किती असेल? L बरोबर 100 प्लस 750 प्लस 500. बरं 1350 mm म्हणजे किती मीटर बाळांनो? 1.35 मीटर. बरोबर ना? नाही सॉरी मीटरमध्येच येते. तर 1300 मीटर लांबी आहे, ती 1 किलोमीटरची पाईपलाईन टाकली आपण. ठीक आहे, 1 मिनिट हां. तर 1350 मीटर जर त्याची लांबी आहे तर तुम्ही कसं करणार? आता बघा टाका. 1350 मीटर लांबी टाकली. D⁵ मला माहीत नाही. इज इक्वल टू L1 बाय D⁵. L1 किती आहे? तो 100. D1 किती आहे त्याचा? 0.45. तो 0.45 रेस्ट पॉवर 5. L2 किती आहे? 750. डायमीटर किती दुसऱ्याचा? 0.3 रेस्ट पॉवर 5 प्लस तिसरा किती आहे? 500. D3 किती आहे? 0.15 रेस्ट पॉवर 5. तुम्हाला सांगा बाळा शिफ्ट सॉल्व करून डायमीटर किती आला? जे आन्सर आलं ते आहे 0.1812 मीटरमध्ये. तर तुम्ही याला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर सेंटीमीटरमध्ये होईल. आणि तुम्ही सेंटीमीटरमध्ये का करायचं? कारण गिवन डेटा सेंटीमीटरमध्ये होता. तो करा बरं का मल्टिप्लाय इंटू 100. ओके का? तो 18.12 सेंटीमीटर हे आपलं आन्सर होऊन जाईल आणि आपलं उदाहरण सॉल्व झालेलं आहे.